हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी धाब्यावरची लसूण चटणी करणार आहे. मग आता लसूण चटणी कशाबरोबर खायची, त्याच्यासाठी धाब्यावरचीच भजी. तर तशीच भजी, अगदी सेम टू सेम तशीच भजी आणि चटणी तुम्हाला मी करून दाखवते. त्याला काय काय हवंय ते बघूया चला किचन मध्ये. बघा, लसूण चटणीसाठी खोबरं, हे बघा सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते थोडंसं भाजायचं आहे. नंतर तीळ, नंतर लसूण, नंतर लाल तिखट आणि हे हळद हळद याला घ्यायचंय भजीसाठी. आणि भजीला बटाटा हे करून घेतले, कापून घेतली आहेत काप अशी, ती भजी करून दाखवणार. त्याला त्याच्याबरोबर मिरची आणि मीठ, तेल आणि खायचा सोडा आणि बरोबर पाणी, एवढ्या वस्तू लागणार आहेत. भजीसाठी आधी पीठ करून घेऊया. त्याच्यासाठी बघा, हळद, नंतर मीठ, आणि हे चण्याचं पीठ आहे, तसंच हे थोडस तांदळाचं पीठ घेतलंय, ते घालायचं. आणि थोडा सोडा, अगदी थोडा, हे बघा अगदी थोडा. आणि हे मिक्स करून हे पीठ भरून थोड्या वेळ 5-10 मिनिटं ठेवावं लागतं, म्हणून पीठ आधी करते. हे बघा, एवढं सरसरीत पीठ करायचं. आता हे मी पीठ करून ठेवते 10 मिनिटं, आणि नंतर मग भजी करून दाखवते. आधी चटणीची तयारी करून तुम्हाला दाखवते. तर हे ठेवलेलं आहे, जास्त भाजायचं नाही खोबरं, तर हे बाजूला ठेवते. कढई थोडी गरम झाली आहे. जास्त करपवायचं नाही खोबरं, थोडस गरम करायचं. खोबरंच फक्त भाजायचं. आणि तीळ, तर हे बघा, थोडं गरम करायचं. हे बघा, खोबरं भाजून घ्यायचं. त्यातच मध्ये खोबरं बाजूला करून हे तीळ घालायचे. तीळ जरा तडतडायला लागले की हे दोन्ही काढायचं. लसूण भाजायची नाही, लसूण अशीच टाकायचे. लसूण, लाल तिखट आणि मीठ, आणि आपल्याला भजीचा चुरा घालायचा आहे. हे बघा, भाजून झालेलं आहे. हे थंड होऊ दे, आणि नंतर मग हे आपण वाटायला घेऊया. मग त्याची चटणी झाली होईपर्यंत मी भजी तळायला घेते. हा, तेल गरम झालंय, आता भजी घालूया. हे बघा, हे बघा झाली आहे. आता आपल्याला भजीचा चुरा पण करायचा आहे. हा, तर अजून 2 भजी घालते. थोडासा चुरा तळलाय, कारण तो आपल्याला चटणीसाठी करायचा आहे. चटणीला, कारण धाब्यासारखी चटणी बनवायची आहे ना आपल्याला, म्हणून तो चुरा काढलेला आहे. तो थंड झाला की तुम्हाला दाखवते. आपल्याला भजी म्हणजे मिरची हवी, म्हणून मिरची तळून दाखवते. हे बघा, हे बघा भजी होत आली आहेत. भजी झाली. आता चटणी तुम्हाला दाखवते. चटणीला आपल्याला हा भज्यांचा चुरा घालायचा आहे. थंड झालाय, झाली आहेत भजी. गॅस बंद केला. हे बघा, चटणीला काय काय वाटायचं, खोबरं आणि तीळ आपण थोडेसे भाजून घेतले, ते घालायचे. नंतर लसूण, हा बघा लसूण जरा जास्त लागतो. तिखट,
आणि मीठ थोडंच घालते कारण लगेच त्याला लागतं मीठ. आणि हा भज्यांचा चुरा, हे सगळं वाटते मी. चटणी वाटून आणली, सुगंध तर खूपच छान सुटलाय. हे बघा, चटणी तयार. धाबा स्टाईल लसूण चटणी आणि त्याला बरोबर लागणारी भजी. काहीतरी हवं ना, म्हणून भजी, ती पण धाबा स्टाईल. कसं वाटलं तुम्हाला? व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही? अगदी पहिल्यापासून पाहिलेला आहात तुम्ही, हो ना? तर घरी पण करून बघा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. हा, बाय.